हाय ऑल ऑफ यू, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कमळ आणि कळी हे कसं लावायचं ते मी सांगते। हे दोन्ही माझ्याकडे अवेलेबल आहे। हे असा कलश घ्यायचा। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करू। हा कलश मध्ये ठेवून याच्यामध्ये अशी ही कमळाची फुलांच्या पाकळ्या ह्या अशा वरती घेऊन मग त्याला असा एक बेल्ट येतो, तो असा बांधायचा। हे बघा, आणि त्याच्यामध्ये असा कलश ठेवायचा आणि असं सुंदर असं कमळ। त्याच्यानंतर हा असा ही जी कडी आहे ही अशी नारळाच्या बरोबर अशी मधोमध ठेवायची आणि मग नंतर आपल्याला जे फुलं वगैरे काही घालायचे असेल, हार घालायचा असेल तो आपण असा घालू शकतो। देवीच्या मुखवट्याला असा मुखवटा लावायचा। हे असे मुखवटे सुद्धा माझ्याकडे आहेत। हे असं सुंदर असा मुखवटा लावून घ्यायचा कलशाला। मुखवटा लावून घ्यायचा। नंतर ही अशी देवीला वेणी घालायची सुंदर अशी, आणि ह्या ज्या कड्या आहेत त्यांचा उपयोग आपण हार घालण्यासाठी वगैरे करायचा आहे। हे बघा, आता आपल्याकडे हा हार आहे, तर तुम्ही अशा प्रकारे याला अडकवून असं सुंदर असं डेकोरेशन करू शकता। ह्याच्यासाठी ही कडी आहे की त्याने तुम्ही हार वगैरे असा लावू शकता। हे बघा, आणि तुम्ही दागिने वगैरे असं काही ठेवून देवीला असं सुंदर सजवू शकता। या कडीचा वापर हाच आहे की इथे तुम्ही छानपैकी असं लावू शकता तिला। थँक्यू। हाय ऑल ऑफ यू, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। ही अशी वेगवेगळ्या कलरची मी कमळाची फुलं केलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यासाठी स्पेशल। तर आता कमळाच्या फुलांनी आपण देवीचं कसं डेकोरेशन करायचं, हे देवीचं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। आणि आता ह्याच्या मागे मी डबल टेप लावते आणि ही मागची जी वॉल आहे त्याच्याने आपण हे लावायचं आहे। तर बघा आता अशा प्रकारे आपण सुंदर बॅकग्राऊंडसाठी हे केलेलं आहे। ही अशी एक रांगोळी सुद्धा बनवलेली आहे देवीची, तर तुम्ही देवीच्या समोर इथे असं बाजूला ठेवू शकता। त्याच्यानंतर हे असं स्वस्तिक आहे, तर स्वस्तिक तुम्ही चौरंगाच्या खाली ठेवू शकता। अशा प्रकारे हे स्वस्तिक तुम्ही खाली ठेवू शकता। त्याच्यानंतर हे असं लटकन सुद्धा आहे। हे बघा, हे असं सुंदर असं हँगिंग सुद्धा आपण केलेलं आहे। तर हे सुद्धा आपण छान लावून घेऊया दोन्ही साइडनी। डबल टेपनी चिटकवू शकता, किंवा जर खिळा वगैरे तुम्ही इथे ठोकलात किंवा थोडं हँगिंग असं लावलं तरी एक मिळतं प्लास्टिकचं, ते पण चालतं लावलं तरी। त्याच्यावरती पण तुम्ही लावू शकता। आपण सेकंड हे पण आहे ते पण लावून घेऊया। हे असं डबल टेप काढायची आणि मग नंतर हे असं दुसऱ्या साइडला लावू शकता। हे बघा, हे इझिली चिटकलं जातं आणि मग अशा प्रकारे आपलं हे हँगिंग आणि कमळाचं हे डेकोरेशन सुंदर दिसतं। हे असे छोटे छोटे सिंगल सुद्धा आहेत की तुम्ही ते पण यूज करू शकता हँगिंगसाठी। त्याच्यानंतर ही अशी चौरंगाभोवतीची रांगोळी सुद्धा केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही लावू शकता। ही अशी छोटी फुलं आहेत, ही पण तुम्ही चौरंगासमोर अशी लावू शकता। हे बघा, हे असं सिंगल सिंगल ठेवा, एक एक तरी छान दिसेल। हे असं या साईडला। त्याच्यानंतर समई आपण ठेवतो, समईच्या खालती असं छोटंसं फूल तुम्ही ठेवू शकता दोन्ही साईडला। असं समईच्या बाजूनी हे एक 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 ठेवा। ही अशी लक्ष्मीची पावलं आहेत।
ही पावलंसुद्धा आपण पूजेसाठी मांडू शकतो, सुंदर अशी दिसतात।